नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहणार आहोत. कला खूप टेन्शनमध्ये असते कारण काजलवरती चोरीचा आरोप आलेला असतो. आता तिला तो आरोप काहीही करून घालवायचा आहे. त्याच्यासाठी ती त्या टेन्शनमध्ये असते. कुठून सुरुवात करावी म्हणून तिला सुचत नसतं. इकडे सोहमचीही तीच अवस्था असते. काजलवरती आलेल्या आरोपावर तो कुणाला काही बोलू शकला नाही म्हणून त्याला त्याची खंत वाटत असते. इतके काय काय बोलत होतात काजलला, पण आपण तिच्यासाठी एकही शब्द बोलू शकलो नाही. ते प्रत्येक क्षण इकडे काजलला हे आठवत असतात. ह्या मुलीने चोरी केली असू शकते, ही मुलगी चोर असू शकते, असं सगळं तिच्या कानात गुणगुणत असतं. ती डोळे बंद करते तरीही तिला तेच आवाज आणि तेच क्षण आठवत असतात. ती टेन्शनमध्ये बसलेली असते. तितक्यात तिला फोन येतो. मग ती तो फोन उचलते आणि बोल एवढंच बोलते. ती एकही शब्द पुढे बोलत नाही. फक्त बोल असं म्हटल्यानंतर सोहम तिकडनं म्हणतो, ज्या काजलबाईला मी ओळखतो ती ही नाही हां, ती असं नाही बोलत. काय झालं आहे तुला, तू काय बोलत का नाही? तेव्हा ती एकही शब्द बोलत नाही. तेव्हा तो म्हणू लागतो, मला आजोबांना आणि माझ्या आईला तुझ्यावर विश्वास आहे, तू चोरी करूच शकणार नाही. तेव्हा ती म्हणते, पण आता मी चोरी केली हे सिद्ध झालं आहे ना. मी कितीही माझं मन मोकळं करण्याचा प्रयत्न केला तरी करूच शकणार नाही, कारण माझ्यावर चोर हा लेबल लावला गेला आहे. तेव्हा सोहम म्हणतो, लहान होतं तेव्हा असं वाटायचं मोठी माणसं 4 पावसाळे जास्त पाहिले आहे, त्यांना सगळं कळतं. पण जेव्हापासून कलाताईचं लग्न झालं आहे तेव्हापासून माझ्या लक्षात आले की मोठी माणसं जशी दिसतात तशी नाही. त्यांना खरं पाहायचंच नसतं. खरं सांगितलं की त्यांना त्यांचंच खरं करायचं असतं आणि वाद घालायचा असतो. हे सगळं ती ऐकत असते आणि सोहम म्हणतो, तू काही काळजी करू नको, कलावहिनी सत्य ते समोर आणेलच. तू तुझी काळजी घे, आराम कर, टेन्शन अजिबात घेऊ नको. असं बोलल्यानंतर फोन ठेवतो आणि तितक्यात पाठीमागनं आद्वेक येतो आणि आद्वेकला पाहून तो घाबरून उभा राहतो. आद्वेक म्हणतो, तू कुणाशी बोलत होता? तेव्हा तो सांगतो, काजलशी बोलत होतो. तेव्हा आद्वेक म्हणतो, माझ्या मोठ्या भावाचा सल्ला म्हणून ऐक, खरे कुटुंबांपासून लांब राहते, खोटारडे आहे, असं सांगून तिथून निघून जातो. इकडं कलाला झोप येतच नसते. ती बसलेली असते. मग इकडे आद्वेकला गोळी खायची असते म्हणून तो हातात पाणी घेतो आणि वाट पाहतो ती गोळीची. मग काजल उठते, त्याच्यासाठी गोळी घेऊन येते ड्रॉवरमधनं आणि मग ती त्याच्या हातात गोळी देते. त्याला गोळी दिल्यानंतर ती गोळी बॉक्स नेऊन परत त्या ड्रॉवरमध्ये ठेवून देते आणि आद्वेककडे बघतही नाही, त्याच्याशी एक शब्दही वादही घालत नाही, बोलतही नाही आणि आपल्या जागेवर जाऊन झोपून घेते. पण लाईटमुळे तिला काही झोप येत नसते, अस्वस्थ होत असते. ती इकडे तिकडे करूनही येतच नाही. मग शेवटी लाईट बंद करण्यासाठी ती जाते आणि लाईट बंद करून पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागते. पण आद्वेक तिथे येतो, मी काम करत आहे, लाईट का बंद केली? मग तो पुन्हा लाईट चालू करून देतो. मग ती तिच्या जागेवर जाऊन झोपून घेते, वाद घालत नाही. मग तो म्हणतो, हिला आज काहीतरी वेगळंच झालं आहे, माझ्याशी एकही शब्द बोलत नाही आहे, वादही घालत नाही, म्हणून तोही आता तिच्याकडे बघत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर तेच तिच्या डोक्यात असतं. आता आपल्याला पुरावे शोधण्यासाठी जिथे ह्या गोष्टीची सुरुवात झाली तिथे जावं लागेल, ऑफिसला जावंच लागेल, असं तिने आता मनात दृढ निश्चय केलेला असतो. ती आद्वेकशी बोलत नसते म्हणून ती काय करते, मोबाईल घेते, मोबाईलमध्ये टाईप करते, आज मला ऑफिसमध्ये यायचं आहे पुरावे शोधण्यासाठी, मी तुझ्यासोबत तुझ्या ऑफिसला येणार आहे, असं ती टाईप करत असते. आणि ही सकाळी सकाळी मोबाईलमध्ये कुणाशी चॅटिंग करते असा विचार आद्वेक करू लागतो. मरुदे जाऊ दे, काहीतरी वेगळंच चालू असतं हिचं, असं म्हणून तो त्याचा नाश्ता करतो आणि लगेच इकडे मेसेज टाईप झालेला त्याच्या मोबाईलवरती जातो. तो मेसेज लगेच वाचतो. वाचल्यानंतर तिला घेऊन जायचं नसतं म्हणून तो नाश्ता अर्धवटच करतो आणि लगेच तिथनं पळ काढतो. ही माझ्याशी बोलत नाही, मग हिला माझ्यासोबत पण नेणार नाही, असं त्याच्या मनात असतं. तो लगेच घाईघाईने बाहेर जायला निघतो. कला ही तिचा फोन घेते आणि त्याच्या मागे मागे धावत सुटते आणि तो लगेच गाडीमध्ये जाऊन बसणार. तितक्यात दुसऱ्या दाराने आतमध्ये गाडीत येऊन कला बसलेली असते. तो कलाला म्हणतो, मी माझ्या ऑफिसला चाललो आहे, तुझं काय काम तिथे, मी नाही नेणार तुला, उतर खाली. पण ती एकही शब्द त्याचं ऐकत नाही. तोंड दुसरीकडे फिरवून गाडी इथंच बसून राहते. तुला न्यावाच लागेल असं याचा अर्थ समजून आद्वेक तिला आता ऑफिसला घेऊन आलेला असतो. ऑफिसमध्ये आल्यानंतर तो सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणून त्याच्या कॅबिनमध्ये निघून जातो. पण इकडे कला सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करते की मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे, तुम्ही सगळेजण मला मदत करावी अशी माझी इच्छा आहे. माझ्या बहिणीने
काही गुन्हा केलेला नसताना तिच्यावरती चोरीचा आरोप आला आहे. मला तो चुकीचा आहे हे सिद्ध करायचं आहे, पण तो तुमच्या मदतीशिवाय होणार नाही. ह्या ऑफिसमध्ये पुन्हा अशी घटना घडली आणि तुमच्यापैकीच कुणावरती असा आरोप आला तर तुमच्याही पाठीशी कोणतरी खंबीरपणे उभं राहायला हवं की नको. आज मी माझ्या बहिणीसाठी तुमच्याकडे मदत मागत आहे, उद्या मी तुमच्यासाठीही इथे उभीच राहणार. तुम्हाला काही वेगळं जाणवत असेल, त्या दिवशीचं आठवत असेल तर मला नक्की सांगा. त्यातली एक मुलगी सांगते, आपला पिऊन इथे पाणी वाटत होता, त्याला नक्कीच काहीतरी माहिती असेल, त्याला विचारा. मग कला म्हणते, कुठे आहे तो, आज आला आहे का, बोलवा तर त्याला. मग ते दुसरे सांगतात की त्याने 1 महिन्यासाठी रजा घेतलेली आहे. आता या गोष्टीचा त्या गोष्टीशी संबंध असू शकते, कलाला जाणवतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना कला नाश्ता वाढत असते आणि मग लगेच रजनी म्हणते, अगं किती काम करतेस, सगळ्यांना गरम गरम पोहे खाऊ घालते, नाश्ता बनवते, तू स्वतःसाठी काहीतरी करत जा, खात जा. बस मी आज तुला गरम गरम पोहे देते, मी स्वतःच वाढते हवं तर. ती नको नको म्हणत असते. अगं पौष्टिक असतं थोडंसं गरम गरम, कधीतरी खावा असं म्हणून तिचे लाड करत असते. तितक्यात तिचा नवरा तिला म्हणतो, बस झालं, खूप झाला तुझा पुळका, आता बंद कर हां हे तुझं पुळक्याचं बोलणं, असं म्हणून तिला तो शांत करतो. आणि हे सगळं आबा ऐकत असतात, पण आबा कुणाला काही बोलत नाही. मग सरोज म्हणते, तुला तर नाश्ता करावाच लागेल, कारण तुला पुरावे शोधायला दिवसभर बाहेर जावं लागतं, कष्ट करावे लागतात ना. घे बाई नाश्ता करून घे, म्हणजे सकाळ झाली की लगेच पुरावे शोधायला तुला जायला. मग कला म्हणते, हे बघा मी माझ्या बहिणीला निर्दोष आहे हे सिद्ध करूनच राहील, त्याच्यासाठी मी पुरावे शोधण्यासाठी ऑफिसला, आबा मी तुमच्याकडे परमिशन मागते, मी ऑफिसला जात जाऊ का, अशी आबांकडे परमिशन ती मागत असते. सोहमला आनंद वाटत असतो, कारण काजलने चोरी केली नाही हा त्याचाही विश्वास असतो. आबा तिला म्हणतात, मला विश्वास आहे की काजलने चोरी केलेली नाही आणि तू हे नक्की शोधूनच काढ, खरंच काजलने दुसरा चोर कोण आहे तो. मी तुझ्या पाठीशी आहे, तुला ऑफिसला जायचं असेल तर नक्की जा आणि हवी ती मदत तुला माझ्याकडनं नक्कीच मिळेल. मला माहिती आहे खरे कुटुंब असं चुकीचं काम करणार नाही, त्यांचे संस्कार इतके वाईटही नाही. आणि कला लगेच आनंदी होते की आता आबांनीच आपल्याला परमिशन दिली आहे, आपण ऑफिसला पुरावे शोधण्यासाठी जाऊ शकते. मग ती आबांना थँक्यू म्हणते. आबा तुमचे खूप आभार, एक प्रकारे तुम्ही माझ्या पाठीशीच उभे आहेत हे मला जाणून खूप आनंद वाटतो. आबा म्हणतात, काळजी करू नको अद्वैक, तू ऑफिसला जाशील ना तेव्हा तू कलालाही तुझ्यासोबत घेऊन जा. तेव्हा अद्वैक त्याच्या आईकडे बघतो आणि लगेच नाही मला काम आहे, मी नाही नेणार तिला असं बोलणार. तितक्यातच कला म्हणते, मला कुणाचीही मदतीची गरज नाही आबा, हे सगळं काही मी एकटीच करणार आहे, तेव्हा मी कुणासोबतही जाणार नाही, मी माझी जाईल, त्यांना त्यांचं काम करू दे, असं म्हणत ती ऑफिसला जाण्यासाठी तयारी करण्यासाठी रूममध्ये जात असते. आणि तिकडनं रोहिणी येत असते. रोहिणी म्हणते, तुला एकही पुरावा कुठेही जा मिळणार नाही म्हणजे नाही. मनातले मनात ती हसते. इकडे खरे कुटुंब खूपच दुःखात असतात, कारण गरिबांना तर फक्त त्यांचा स्वाभिमानाचा असतो. श्रीमंत जसे त्यांचे पैसे जपतात तसे गरिबांना स्वाभिमान जपावा लागतो. खरे बाई खूप टेन्शनमध्ये येतात. अहो काय झालं आहे, तुम्ही एवढे टेन्शनमध्ये काय आहेत, माझ्याशी बोला ना. तेव्हा ते सांगू लागतात, आपण गरीब आहोत, आपल्या मुलींसाठी आपण काहीच करू शकलो नाही, त्यांच्या इच्छाही पूर्ण करू शकलो नाही, त्यामुळे तर आपल्यावरती असे आरोप येत आहेत. तेव्हा खरे बाई चिडतात, माझी मुलीने चोरी केलेली नाही, आपण त्यांच्या इच्छा पूर्ण जरी केलेल्या नसल्या तरी त्या काही चोरी करून त्यांच्या स्वतःच्या इच्छा भागवणार नाही. मग तिचे बाबा बोलतात कलाचे की खरंच आपण आपल्या मुलींना चांगले संस्कार केले आहे, पण कलाच्या संसारात ह्या गोष्टीमुळे परिणाम नको व्हायला. ती चोर सापडण्याच्या नादात स्वतःच्या घरच्यांना दुखवेल आणि तिच्या संसाराचं काहीतरी करून ठेवेल. लगेच खरे बाई म्हणते, ठीक आहे, मी तिला फोन करून हे सगळं इथेच थांबवायला सांगते. मग तिने कलेला फोन केलेला असतो. कला म्हणते, काय झालं आई, तू एवढी टेन्शनमध्ये आहे. तेव्हा ती म्हणते, तू तुझा संसार बघ, आता हे काजलचं प्रकरण तू विसरून जा, तिचं खरं खोटं करण्याच्या नादात तुझा संसार मोडला तर आम्हाला खूप दुःख होईल. तू तुझ्या सासरी आनंदी राहावं एवढंच आमची इच्छा आहे, हे प्रकरण तू इथेच थांबव. पण कला म्हणते, नाही आई, मी माझा स्वाभिमान तुमचा स्वाभिमान जपत आहे. आपल्याकडे गरीब आहोत आपण, श्रीमंत नाही, पण आपल्याकडे स्वाभिमान हीच मोठी सगळ्यात आपली धनसंपत्ती आहे आणि तीच आपण गमवायची मला नाही पटणार. मी हे सगळं शोधून काढणार, त्याच्यासाठी मी प्रयत्नही करत आहे. तिची आई ह्या गोष्टीला नकार देत असते, पण ती म्हणते, नाही, मी खरा चोर शोधल्याशिवाय आता गप्पच बसणार नाही, आपल्यासाठी आपला स्वाभिमानच आहे ना. असं म्हटल्यानंतर तिची आई मानान डोलवून होकार देते आणि ती म्हणते, मी इथे ऑफिसला आले आहे आणि इथे काही माहिती मिळते का ते बघत आहे, मी तुझ्याशी नंतर बोलेल, तुम्ही काहीच टेन्शन घ्यायचं नाही, असंही ती धीर देते तिच्या आईला.
इकडे कलाने दुसऱ्या पिऊनला बोलवलेलं असतं आणि त्या अशोक दुसऱ्या पिऊनला फोन लावायला सांगते आणि मग तो फोनही लावतो, कारण कलाचा फोन तो उचलत नसतो. मग तो फोन लावल्यानंतर हॅलो बोलल्यावर लगेच कला त्याच्याकडनं फोन घेते आणि लगेच सांगते, हे बघ अशोक, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तू ऑफिसला यावा अशी माझी इच्छा आहे, पण तो म्हणतो मला काम आहे, मी खूप मोठ्या अडचणीत आहे, मी नाही येऊ शकणार. कला त्याच्याशी प्रेमाने बोलते, खरंच दादा खूप मदत होईल तुमची आले तर, प्लीज तुम्ही या ना. असं म्हटल्यानंतर तो विचारात पडतो. त्याला भीती वाटते की यांना काही कळलं तर नसेल ना. कला म्हणते तुम्ही यावी थोड्या वेळ आणि लगेच जा, मी तुम्हाला काहीच करणार नाही. असं बोलून फोन ठेवते. आता अशोक काय निर्णय घेतो हे महत्त्वाचं ठरणार. अशोक तिला भेटायला ऑफिसला जातो, 2-4 शब्द बोलतो. मग कला म्हणते तुमच्या आईची तुम्ही काळजी घ्या. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो हो मी माझ्या बायकोची नक्की काळजी घेईल आणि निघायला निघतो. कला त्याला म्हणते तुमची आई आजारी आहे, बायको नाही. मग तो हो सॉरी म्हणत तिथून पटकन पळ काढतो. कलाच्या लक्षात येतं आहे की आता अशोक गडबडून खोटं बोलला आहे. इथे सांगतोय आई आजारी आहे, इथे समोर येऊन बोलतोय बायको आजारी आहे. याचाच अर्थ याच्याकडे काहीतरी महत्त्वाची माहिती आहे जो तो लपवत आहे. आता ही लपवलेली माहिती कलाला त्याच्याकडनं काढून घ्यायची आहे. पण आता अशोकने तिला एकही शब्द न सांगता पळ काढलेले असल्यामुळे तिला काय करावं कळेना. पण ती ह्याच गोष्टीचा उपयोग करणार आहे. आद्वेगशी ह्या गोष्टीबद्दल बोलणार आहे आणि आद्वेगलाही स्वतःबरोबर मदतीसाठी घेणार आहे. मग संध्याकाळी सगळेजण गेल्यानंतर अंधारामध्ये सगळेजण CCTV फुटेज पाहायला येतात. तिला त्याच्यात एकदम महत्त्वाची गोष्टही पाहायला मिळणार आहे. तेव्हा पुढे